कसा आहे मध्ये का नाही कसं घेणार भात आमचं पत्रवाळी नाहीच वाढली डायरेक्ट आमटीवाला घ्या आमटी मग असं करणार का हा हा भात कुठे वाढायचा हातात शिरा एका हातात नाही नाही पहिल्यांदा हजर राहावं लागतं का ताट महत्वाचं आहे ताट महत्वाचं आहे ठीक आहे आजची सेवा या ठिकाणी आरंभ होत आहे सुंदर अभंग जास्त लांब होणार नाही नामसंकीर्तन साधन पैसोपे या अभंगाचं महत्व काय का नाम हे साधन आहे काय सांगितलंय साधन नामसंकीर्तन साधन कोणत्याही गोष्टीची साधनाशी सुरुवात होत खरं तर बाबा अचानक एखाद्याच्या छातीत दुखायला पोटात दुखायला करायला जायचे अर्जंट जायचे मग काय तुम्हाला साधन लागेल का चालत चालत गेला तर करायला पोहोचाल कसं जावं लागेल साधन लागेल साधन तुमच्या छातीत दुखायले हो घाम आलाय हो आता सांगितलं आता काय मी जगत नाही बाबा लय अवघड आहे मग काय करावं लागेल म्हणजे आताच्या आता उठा पायात बूट घाला चालायला सुरुवात करा जाणवून करायला नाही मग त्याकरता काहीतरी साधन लागेल करायला जाणं होईल पण मोटरसायकल मला काहीतरी जे असं ते साधन पाहिजे साधन मग तसं परमार्थक साधामध्ये आपल्याला संसार नावाचा समुद्र तरून जायचे मग त्याकरता तरण्याकरता काहीतरी साधन लागणार ज्या काही नवीन मुलं असतात त्यांना पोहता येत नाही ते विहिरीत उडी मारताना त्यांचं धाडस वाहून ते बुडू नये म्हणून काहीतरी साधन वापरतात ना तुमच्या भागात बरोबर काहीतरी कॅन बांधतात कुठं काही भागात भोपळा काहीतरी पण बांधतात काय कशा करता साधन समजा या गावाहून त्या गावाला जायचंय मध्ये रस्ता नाही अन्न दिला पाणी भरपूर आहे मग पलीकड जाण्याकरता काय वापर असतं नाव असते ना का नाही पंढरपूरला तुम्ही कडला गेले मग पलीकडे जर आत फिरून यायचंय कशाला जावं लागतं नाव साधन असते मग नाव साधन असती तर साधनाची गरज आहे महाराज म्हणतात इथं साधनाची नाही आटाआटी साधन महत्वाचं आहे मग नामचिंतनामध्ये साधन कोणतं आहे साधन कोणतं म्हणल्यानंतर महाराज म्हणतात नामच साधन आहे हा नामच साधन आहे पण नामाचा आधार घेऊन अनेकांना फलप्राप्ती झाली का झाली अनेकांना झाली कितीतरी जणाला झाली उदाहरण सांगतो तुम्हाला नंतर थोडे 5 मिनिटं प्रस्तावना झाली तो एक प्रमाण सांगतो नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला अरे नाम घेणारा वायाला जात नाही शेवटी महाराज म्हणतात नाम घेतले वाल्मिकाने फुटले टोनप्याला पाणी नामाचा महिमा खूप आहे तो आपण सुरुवात केलं आरंभियावडी आदरे आले नाम काय आरंभ म्हणजे काय सुरुवात आवडीचं काय नाम मुखाला आरंभी आवडी आदरे आले नाम मग किंवा तुकोबराच्या गाठीत म्हणतात सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी आणि जेणेकरून सर्वच संतांनी कोणत्याही ग्रंथाची सुरुवात असली की सुरुवातीला श्री गणेश आहे मग गणेशाचं वर्णन केलेच ज्ञानेश्वरी मध्ये देवा तोची गणेश तुकोबराच्या गात्यामध्ये जरी 2-3 प्रकार असले त्या गात्यामध्ये एक आलोक आहे हो नमिला गणपती माऊली सारजा ऐका नाही आता गुरुराया दंडवत संत नामदेव महाराजांच्या गात्यामध्ये त्यांनी नामदेव महाराज ज्यावेळी लिखाण करतात त्यावेळी त्यांनी सुंदर वर्णन केलंय हो प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवू माता साष्टांगी आता दंडवत म्हणजे पहिलं नमन देवाला केलेलं आहे अहो हे जाऊ द्या भारूड करायचं असलं तरी म्हणतात पहिले नमन गणपतीला पहिले कोणत्याही कार्याला सुरुवात गणपतीच्या नावाने देवाच्या नावाने ठीक आहे या ठिकाणी आज नाम हे साधन आहे मग नामाचा नाम अनेकांनी घेतले हो तुकोबरा देवाला म्हणतात देवा तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघश्यामा महिमा चांगला आहे या नामा ज्ञानोबा हरिपाठात सांगतात अरे नामाशिवी पर्यायच नाही नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अधिक पंथा जासी जणी हरिपाठ म्हणजे नामाशिवी पर्याय नामा परते तत्व नाही
अरे नामाशिवाय दुसरं कोणतं तत्व नाही ना, म्हणून या नामाला किंमत आहे. म्हणून मला नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. काय होईल या नामानं? पाप जळून. कधीच जळल? जन्मांतरी. बर अजून काय करून? काही सायास करायची आवश्यकता नाही, कोणतीच नाही. पण महाराज एवढं सोपं नाव कुणी घेतलंय का? कुणी कुणी घेतलंय? थोडी जरी यादी सांगते, 5-10 मिनिटं जास्त अवघड जात नाही. हरी सारखा देवाचं नामचिंतन करत असताना त्याकरता आपल्याला वळण तसंच असावं लागतं. संस्कार तसे असावे लागतात. आपल्याला जर देवाच्या नावाचे संस्कारच नसतील तर आपण देवाचं नाव घेणार नाही. घेतात काय माणसं? बाळा, बाळा तुझं नाव काय? बाळा हा श्लोक पुढे बस. काय हरकत नाही. कितवीला आहे तू? हा 4थीला. ठीक आहे ठीक आहे. आता तू घरच्या आपल्या शिकवलेलं असतं बरं का. तू वडिलांना काय म्हणतोस? वा पप्पा. आईला काय म्हणतोस? मम्मी. छान छान. कशामुळे म्हणतो? शिकवल्यामुळे. म्हणजे वडिलांना मम्मी आणि आईला पप्पा, बरोबर ना? ऐका, शिकवलं तसं म्हणतो. माऊली ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, पडविले तैसे पडोजाने पुसा. पुसा म्हणजे पोपट. लहान मुलं तेच जसं शिकवलं तसं. ऐका, एका मुलाला वडिलांनी शिकवलं आईला पप्पा म्हणायचं. रामकृष्ण नाही शिकवलं. आईला पप्पा आणि पप्पाला मम्मी. आता ते शिकवल्याप्रमाणे ते म्हणायचं. त्याला काही ज्ञान व्हायचं नाही की आई आली म्हणजे म्हण पप्पा आले, बाबा तुझे पप्पा आले, पप्पा आले. ती माझे पप्पा आले, माझे पप्पा आले, माझे पप्पा आले. आणि आई आली की म्हणायचं माझे पप्पा आले, पप्पा आले, माझी मम्मी आली, माझी मम्मी आली. शिकवले पण घरातल्या घरात ठीक होतं. एक दिवस पोरग शाळा चालू होतं. बाळा तू काय म्हणतो रे वडिलांना? हा उद्यापासून मम्मी म्हणायचं. ठीक आहे. ती पण लहान होतं ठीक आहे, तू पण घरात ठीक आहे. तो शाळेत चाललं आणि शाळेत जात असताना एक दिवस हो वडील शाळेत आले की आहे म्हणायचं माझी मम्मी आली, माझी मम्मी आली, माझी मम्मी आली. सगळा वर्ग हसायचा. काय एवढं पोरगं, त्याला कळू नये का कोणाला मम्मी म्हणावं कोणाला पप्पा म्हणावं. दुसऱ्या वेळेला मीटिंगला मम्मी आली की माझे पप्पा आले, माझे पप्पा आले. ह्यात मध्ये एवढंच पोरग दिसते. पण ठीक आहे. एक दिवस बाहेरगावचे पाहुणे आले आणि पाहुण्याने विचारलं अमुक अमुकाचं घर कुठे आहे? म्हणले तर बघा ती समोरचा कट्टा आणि कट्ट्यावरचं पोरग त्यांचंच आहे. ही पाहुणे गेले त्या पोराला म्हणले बाळा तुझे पप्पा कुठे आहेत? पप्पा विचारते ना, बाळा तुझे पप्पा कुठे आहेत? पप्पा कुणाला म्हणायचं? यानं सांगितलं माझे पप्पा घरात भाकरी करतात. माझे पप्पा घरात भाकरी करतात. पाहुण्यांना विचार केला की पप्पावर भाकरी करण्याची वेळ आली का? तर पाहुणे सुज्ञवर त्याने विचार केला काहीतरी दोघांचं भांडण तंटा झाला असेल त्यामुळे मंडळी कुठं माहेरी कुठे गेली असेल किंवा काही लग्न कार्याला गेली असेल त्यामुळे काहीतरी निमित्तानं भाकरी करण्याची पप्पावर वेळ आली. ठीक आहे बाबा. मग विचार त्याने पाहुण्याने दुसरा प्रश्न विचारला बाळा तुझे पप्पा जर भाकरी करतात तर मम्मी कुठे गेली? तर पाहुणे बोलले ते आबा बोलले का? पाहुण्याने विचारलं ती बरोबर विचारलं तुझे पप्पा जर भाकरी करतात तर मग मम्मी कुठे गेली? ही आणि पूर्ण उत्तर काय दिले सांगितलं माझी मम्मी चौकात दाढी करायला गेली. काय झालं? माझी मम्मी चौकात दाढी करायला गेली. पण पोरग बोललं ते खोटं बोललं का? नाही. घरात शिकवलेल्या रीतिरिवाजाप्रमाणे खरंच बोललं. ह्याचे पप्पा दाढी करायला गेले होते. दाढी करायचं दुकान कुठं असतं? चौकात आहे की नाही? चौकात दुकान असतं म्हणून. त्याच्यामुळे ह्याचे पप्पा चौकात दाढी करायला गेले होते. मी पप्पाला मम्मी म्हणत असल्यामुळे यांनी सांगितलं माझी मम्मी चौकात दाढी करायला. पण आपलं शिकून काय उपयोग आहे? काय नाही. पाहुणे हसल्याने माघारी निघून गेली. काय उपयोग नाही. शिकवलं तर चांगलं शिकव. अहो माणसं काही बी शिकवतात एकानं. पण घरी आपण जसं म्हणून तसं पोरं वागतात. त्यांना काही शिकवावं लागत नाही, आणावं लागत नाही, काय नाही. बाळा आपण असं म्हणलं की ते तसंच म्हणतात. हा ह्याला काय म्हणतात? त्याला आपण म्हणलं का नाही डबा म्हणतात. पोरं डबाच म्हणतात. आपण हार्मोनियम म्हणलं तर पोरं हार्मोनियम म्हणतील. आपण पेटी म्हणलं तर पोरं पेटी.
एक जण घरी एक लहानसं मुलगा या मुलासारखं आणि घरी आले की प्रत्येक गोष्टीला म्हणा ए हराम खोरा पाणी आण तुला नाही बरं मला घाबरून उठून जायचे काय नाही बस ए हराम खोरा पाणी आण ए हराम खोरा गाडीची चावी आण ए हराम खोरा चहा झाला का विचार ए हराम खोरा तंबाखूची पुडी आण ए हराम खोरा चुन्याची डबी आण प्रत्येक गोष्टीला त्या पोराला हराम खोरा तुझ्या वंशाचा दिवा आहे काहीतरी चांगलं बोल चांगलं शिकव तर चांगलं बोललं तर चांगलं तुम्ही म्हणाल ना पण सवय लागलेली वाईट प्रत्येक गोष्टीला ए हराम खोरा हे कर हराम खोरा ते कर कायम हरामखोरा म्हणत असल्यामुळे घरात बाप जर हरामखोरा म्हणत असेल तर पोरग काय रामकृष्ण हरी म्हणत तिने कधी ऐकलेलंच नसतंय. शेवटी एक दिवस त्या पोरानं वडिलाचा बूट घेतला त्यात थोडी माती भरली सुरू केलं रामकृष्ण हरी म्हणायचं ना त्याला काय माहिती नाही ना त्यानं सुरू केलं गाडी चालली पिपी पण गाडी कुठं चालली मुंबईला चालली गाडी चालली पिपी मग आता प्रवासी बोलवले पाहिजे मग यांनी प्रवासी बोलवायला सुरुवात केली आता म्हणेल का रामकृष्ण हरी या बापच कधी घरात रामकृष्ण हरी म्हणला नाही त्यामुळे जे बाप तैसा बेटा म्हणाय ना बाप तैसा बेटा बाप प्रत्येक गोष्टीला हरामखोरा मग ह्याने ते शिकलं ज्या हरामखोरांना यायचं त्या हरामखोरांनी या ज्या हरामखोरांना यायचं नसेल त्या हरामखोरांनी येऊ नका गाडी चालली पिपी नुकत चालू आहे त्याचा काय म्हणे ज्या हरामखोरांना यायचं ती या आणि ज्या हरामखोरांना यायचं नाही त्या हरामखोरांनी येऊ नका म्हणजे येणारे हरामखोर आणि न येणारेही हरामखोर वडील म्हणजे येडच आहे भांडणाचं तोंड आहे ए हरामखोरा का काय नाही परत हे चालू गाडी चालली पिपी ज्या हरामखोरांना यायचं ती या ज्या हरामखोरांना यायचं नसेल त्या हरामखोरांनी येऊ नका गाडी चालली पिपी वडील उठले रागा लागा एक कानाखाली रट्टा मारला आणि पोरग 10 मिनिट रडलं 10 मिनिट रडलं आणि 10 मिनिट झाल्यानंतर मग ती रडायचं थांबलं पण रडायचं थांबलं तरी तिने खेळ बंद केला परत त्यांनी बूट घेतला आणि तोच गाडी सुरू केलं खेळ पहिला गाडी चालली पिपी पण आता वडिलांनी एक रट्टा मारलाय 10 मिनिट रडले आता तर येणं रामकृष्ण हरी म्हणावं का नाही पण बापच घरात कधी म्हणला नव्हता त्यामुळे ह्याला ऐकलंच नव्हतं रामकृष्ण हरी मग जी ऐकलं ती सुरू केलं गाडी चालली पिपी ज्या हरामखोरांना यायचं ती या ज्या हरामखोरांना यायचं नसेल त्या हरामखोरांनी येऊ नका पण पुढं काय म्हणलं ते ऐका पुढं म्हणाला आत्ताच एका हरामखोरामुळे गाडी 10 मिनिट लेट झालेली आहे ज्यांना कळलं त्यांना कळलं कीर्तन समजण्याकरता सुद्धा मोबाईल 4G लागतोय बरं का नाही 4G लागतोय वंदीला कळत सुंदीला कळत नाही का नाही ठीक आहे काय म्हणलं ते एका हरामखोरामुळे गाडी 10 मिनिट लेट झाली आता कोणी हरामखोरामुळे गाडी 10 मिनिट लेट झाली हो बापामुळे मग सरळ सरळ बापाला हरामखोरा म्हटलं बापाला हरामखोरा म्हटलं खरं आहे पण शिकवलं बापानं का गावानं बापानं मग शिकवलं मुळे तसं ती करू लागलं पण महाराज म्हणतात सुरुवातीला चांगलं शिकवा नाम घ्यायचं शिकवा नाम हा काय शिकवा नाम नाम पहिल्यांदा आरंभी म्हणजे सुरुवात आरंभ म्हणजे काय आरंभ म्हणजे सुरुवात आरंभी दुसरे आवडीचं आवडे मग काय आदरे आले नाम आणि मग जर सुरुवातीला जर आपल्या तोंडात मुखामध्ये देवाचं नाम आलं तर काय होईल तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम पण नाम कोणतं यावं त्या दुसऱ्या चरणात सांगितले रामकृष्ण गोविंद गोपाळा तू माये माऊली जीवीचा जिव्हाळा 3 कडव्याचा भाग आहे सुंदर पुढे सांगितले तुझी येणी नामे सकळ संदेह फिटला तुझी आहे म्हणजे कुणाच्या प्रश्न आहे बरं का इथं काय सांगितलंय तुझी येणी नामे म्हणजे तुझ्या नामाने माझा सगळा संदेह फिटला म्हणजे सगळं माझं काम ओके झालं पण तुझ्या म्हणजे कुणाच्या प्रश्न आहे का नाही तुझ्या नेमकं म्हणजे कुणाच्या आता मी तिकडे हात केला विनय करायच्या तिकडे हात केला ह्यांच्या पण नेमकं कुणाच्या तुझी येणी नामे
सकळ सत्य शेवटला सांगितले, तुझी येणी नामे सकळ संध्या फिटला. कुणाच्या? बाप रकुमा देवी वरु श्री विठ्ठला. कुणाच्या नावानं? बाप रकुमा देवीवर म्हणजे ज्ञानोबा आहे. आणि पुढे सांगितलं श्री विठ्ठला. त्या देवाचं नाव आपल्या मुखात पाहिजे. वदनी तुझे मंगळ नाम. आणि नाम येतं म्हणूनच नाम संकीर्तन साधन पै सोपे विठ्ठल. म्हणजे सगळ्यांना कळलं. आता पहिल्यांदा भागवत काय समजून घ्यावं लागेल. भागवत म्हणजे तुकोबर आहे सांगतात बाबांनो, जन्माला आल्यानंतर 2 ग्रंथ एकदा तरी वाचा. 2 ग्रंथ, त्या ग्रंथाचं नाव घेतले. 2 ग्रंथ कमीत कमी वाचा. तुम्हाला म्हणजे दोन्ही ग्रंथ संस्कृत मध्ये कळत नाही आम्हाला संस्कृत, मग आहे का? आहे का नाही? वाचा किंवा वाचा येत नसलं तर श्रवण करा. परीक्षिती राजाला काय वाचता येत होतं का? मग त्यांनी उद्धार करून घेतला 7 दिवसामध्ये. पण काय केलं त्याने? नुसतं श्रवण केलं. श्रवण भक्ती म्हणजे ऐकलं. मग कोणते 2 ग्रंथ आहेत? वर्णन केलं का नाही? गीता भागवत श्रवण. कोणते ग्रंथाचं नाव सांगितलं? 2 ग्रंथ ऐकल्याशिवाय मरू नका. काय नाव त्या ग्रंथाचं? गीता. आपल्या हिंदू धर्मातला मूळ ग्रंथ आहे. आणि भागवत. गीता भागवत करीती श्रवण. अखंड चिंतन विठोबाचे. तुम्ही म्हणा कुणाचा उद्धार झाला? अहो कुणाचा झाला नाही ते सांगा. अनेक जणांचा उद्धार झालाय. तुम्हाला ठराविक नाव सांगतो बरं का. आता आज पहिला दिवस असल्यामुळे पहिल्या चरणावर सगळं वाक्य झालं तरी काय हरकत नाही. नामाचं महत्व चालतंय ना. तुम्ही सर्वांना सगळं आपण सोडवलं नाही का? सोडवणारच. पण जास्त महत्व प्रस्तावने. प्रस्तावना म्हणजे काय असतं? आपल्या गावात एक सभा आहे घरीत राजकारणाकडे कशी का सभेचं पहिलं एक वाक्य असतं, उदाहरण असतं की नेमकी कशा निमित्तानं आहे ही प्रस्तावना मांडावं लागते का नाही? हो. आणि ती मांडणारा कोण आहे ही महत्वाचं राहतं. नाही एका ठिकाणी व्यसनमुक्तीवर भाषण चाललं होतं बरं का. मला हे असं भाषण चाललं होतं काका, खूपच भाषण रंगाला आलं. दारू गांजा मत पिओ भाई, अक्कल गुंग हो जाती है. फार गुटखा खाऊ नका, अमुक करू नका, तमुक करू नका, दारू पिऊ नका, मद्य पिऊ नका. भाषण एवढं रंगाला आलं की सगळे गावातले लोक टाळ्या वाजू लागले. वा वा म्हणले. यांच्या भाषणाने आपलं गाव सगळं 1 नंबर व्यसनमुक्त व्हायचा अंदाज आहे. सगळं 1 नंबर व्यसनमुक्त होणार आहे. म्हणले पण भाषण करणारा कोण आहे? म्हणले त्याला चपटी जास्त झाली ते. आता आहे का नाही? म्हणजे भाषण करणारा सांगणारा सुद्धा सांगणारला तर तेवढा अधिकार पाहिजे. ठीक आहे. महाराज सांगतात बाबा हे नामसंग आहे ना, ठीक आहे. मग सांगणारा कोण आहे? तर सांगणारा भागवत सांगणारे सुखाचार्य. कोण आहे? सुखाचार्य. त्यांचा जन्म माहिती आहे तुम्हाला? सुखाचार्यांचा जन्म तुम्हाला माहिती आहे का नाही मला सांगता येत नाही. सुखाचार्य आईच्या पोटात किती दिवस राहिले किती जणांना माहिती आहे? सांगता येईल कोणाला? सुखाचार्य आईच्या उदरामध्ये किती महिने राहिले? आता आपले बाळ साधारणतः 9 महिने राहतात. काही 7 महिने, 8 महिने, 9 महिने, एखादं 10 महिने राहत आहे का नाही? एखादं 11 महिने, 12 महिने, याच्यापेक्षा जास्त वर. सुखाचार्य आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिले. किती वर्षे? 12 वर्षे. कशामुळे राहिले? ज्यावेळी भगवान शंकर आणि पार्वती माता कैलासावर राहत होते त्यावेळी चांगला संसार सुखाने चालला. त्यावेळी जुन्या काळात एक ग्रस्त होता, ते आता नाही ग्रस्त, आता नाही म्हणून बरं आहे. पण त्याची जागा चालवण्याकरता गावागावात तसे तयार झाले. ते काय करायचं? नेमकं तुमचं चांगलं चाललं की बरोबर काडी लावायला घरी येणार. तुमच्या नावी लक्ष देईल लगेच. काही सांगायचं नाही. फेमस नाव आहे. भगवान शंकराचं आणि पार्वतीचं चांगलं चाललंय कैलासावर ही त्या बाबाच्या लक्षात आलं. अरे त्यांचं एवढं चांगलं चाललंय मग माझा उपयोग काय? लगेच बाबांनी नवसा चांगले घातला. चिपळ्या घेतल्या. नारायण नारायण. कुठं निघालं? भगवान शंकराचं निमोज असताना गेलं कैलासाला. गेलं पण भगवान शंकर असताना नाही गेलं, भगवान शंकर नसताना गेलं. त्याला माहितीये भांडण लावायचे म्हणलं की एक नसलं पाहिजे कुणीतरी. समोरासमोर भांडण लावता येईल काय? नाही ना. मग गेलं नेमकी पार्वती माता. नमो नारायण नमो नारायण. कुठे गेल्या शिवजी?
गेलीच वाट काय बाबा त्यांचं तर सारखं फिरणंच असते. काय सांगावं पार्वती माता, तुमच्यासारखी साध्वी देवी मी कुठंच पाहिली नाही अजून. तुम्ही एवढ्या मनाने सुंदर, सगळे सुंदर, तुम्ही सगळे चांगलं, तुमचं भगवान शंकर काहीतरी वेगळंच काढते बाबा. मला काय पास नाही बघा ते. आता मी अनेक देव, मोठे मोठे देव पाहिले, सगळ्याच्याकडे सोनं लाणं लाकीटन आहे का नाही, नवरत्नाचे हारण, आणि तुमच्या मालकाच्या गळ्यात मेलेल्या माणसाच्या मुंड्या. माहितीये तुम्हाला? आता हार नाही, तो सुरुवातीला होता. काय नाव त्याचं? रुंड माळा आहे ना, माहिती? आणि म्हणायचे सगळे बघा देव चकाचक, आणि तुमचा मालक मस्त भस्म अंगाला ती राख लावते. कुठून आणते काय माहितीये का? मेलेल्या माणसात चिता भस्मच ना, चिता भस्म मेलेल्या माणसाची राख लावते. काय ती सगळे देव किती सुंदर, आणि तुमचा मालक बघा काय, ते तुम्ही त्याला सांगत नाहीत का? पार्वती म्हणजे ऐकतंय कुठं सांगते मी, पण काय त्यांना सवयच घाण बघा. तुम्ही नीट सांगायला, तुम्ही त्याला नीट सांगत नाहीत हो. तुम्ही जरा धुनकून सांगायचं जरा, मग ऐकत एवढं का बसावं का नाही. पण मला असं वाटतंय तुमच्यावर एवढं त्यांचं प्रेम आहे. तुमचं प्रेम कोणावर आहे? मालकावर आहे. तुमचं आहे ना, आहे, पण त्यांचं नाही. मी सांगतो अहो आहे, नाही नाही का तुमच्यावर जर प्रेम असतं तर तुमचे सुद्धा ती अवयव अंगात घालून फिरले असते. कशावरून? अहो ती कुणाची माणसाची मुंडकी आहेत. देवाच्या गळ्यात हार आहे का नाही, रुंड माळा म्हणजे मेलेल्या माणसाच्या डोक्याच्या कवट्याचा हार. हे कुणाचे डोके आहे तो? अहो ज्यांच्यावर ह्यांचं प्रेम आहे ना, त्यांच्याच घरातल्या लोकांची मुंडकी गळ्यात घालून फिरत या. माया 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 असं आहे ना, मग ते चांगलं आहे यांचं. दिलं पार्वतीच्या मनात काहीतरी काढून, आणि ओम नमः शिवाय म्हटलं युगा माता नमो नारायण, गेलं निघून. पार्वती माता मला येऊ द्या, कुणावर प्रेम आहे आणि कुणाची खरं होतं ना, लोकांची मुंडकी गळ्यात घालण्याची काय गरज आहे का? शंकरनं अजून सांगितलं तुमच्या डोक्याला जुन्या काळात पिन आहे का नाही, त्याला आता काय म्हणतात, त्याला काय म्हणतात आजी? चाप. चाप त्याला काय जुन्या काळात पिना म्हणायचे बरं का. पण पिना असो चाप असो, त्याला जुनं पुराणातलं नाव आहे केरूळ. काय नाव आहे? केसाला लावायचं केरूळ. मग तुमच्या केसाचे केरूळ त्यांच्या केसाला त्यांनी कधी लावले का? पार्वती म्हणल्या चुकून नाही ना. बर तुमच्या पायातले जोडवे त्यांच्या पायात कधी घातले का? चुकून नाही ना. आणि मग ती लोकांची एवढी मोठी मुंडकी आहे, कायम गळ्यात घालून फिरते का? फिरते त्यांच्यावर प्रेम आहे. हा ज्यांची मुंडकी आहे ती चौकशी करा कोणाची आहेत ती. पार्वती माता म्हणल्या आता घडी उद्या ती खारच तोडून टाकते. दिलं फुगून, दिलं निघून. भगवान शंकर आले, नमो नारायण नमो नारायण बोलायच तयार. ती गळ्यातले हार काढा आणि ती पहिलं वड्याच्या पलीकडे फेकून या. कोणाची मुंडकी आहेत ते? का ग पार्वती, पण तुला अडचण काय? लोकांचं गळ्यात वज का वागवताय? बाकीचे देव नाहीत का? किती सुंदर आहेत, किती नवरत्नाचा हार सोनं नाणं गळ्यात घालतात, आणि तुम्ही मेलेल्या माणसाच्या मुंडकी घालून फिरताय. भगवान शंकराने विचार केला, आपली पत्नी लग्न होऊन बरेच दिवस झाले पण अजून आलं तुला असं उलटेवर आली नव्हती. आज उलट बोलती, याचं कारण काहीतरी वेगळं आहे. पार्वती बर ते जाऊ दे, आपल्या घरी आज नवीन कुणी आलं होतं का? म्हणजे आलं होती, कोण आलं होतं? तो शिंदीवाला बाबा आला होता. नारायण म्हणत शाबास. मग काय तरी त्यानं आग लावून गेला. तुझ्या मनात काय तेवढं सांग. ती म्हणली काय नाही, तुमच्या गळे जी हार आहेत तुमचं प्रेम त्या लोकांवर आहे, तुमचं प्रेम त्या मुंडकीवर आहे. म्हणजे 100% बरोबर आहे. तेव्हा मुंडकीवर माझं प्रेम आहे म्हणून तो गळ्यात घालून फिरते. हा मग ती मुंडकी त्या लोकांची आहे. अगं लोकांची नाहीत, मग तुझी आहे. तुझी मुंडकी आहे, माझी. पार्वती माता मला किती फसवताय मला, किती. आता मला मुंडकं एकच आहे, मला डोकं एकच आहे, आणि ती माझं धडावर आहे, आणि माझे मुंडके तुमच्या गळ्यात कशा आले? अगं पार्वती जरा ऐक, तुझे अनेक वेळा तुला जन्मावं लागलं, अनेक वेळा मरावं लागलं. पुनरपी जननम पुनरपी मरणम. तुला अनेक वेळा जन्मावं लागलं, अनेक वेळा मरावं लागलं, आणि तू प्रत्येक वेळा मेल्यानंतर हो तुझ्या तेवढे ती अस्थी चिते ठेवतात, तेवढे अर्धवट जळाले की मी काढून घेतो, कारण तुझ्यावर माझं प्रेम खूप आहे. मला ते राहत नाही, आणि ते मुंडकं घेतो आणि ह्या दोऱ्यात होतो बघ ह्या हारामध्ये. तूच मोज एवढ्या वेळा तुझा जन्म झालाय आणि एवढ्या वेळा तुझा मृत्यू झालाय. आता आपल्या बायकोला सांगितलं तर पटन का?
पार्वती म्हणजे किती खोटं बोलताय, किती मी एवढ्या वेळा मिली एवढ्या वेळा जन्मली आणि तुम्ही एकदा बी नाही मेला. कसं शक्य आहे, कसं शक्य आहे का नाही? भगवान शंकर म्हणजे अगं पार्वती याचं कारण आहे. काय कारण आहे? मला मृत्यू नाही ग. कशामुळे? मलाच कसा मृत्यू, तुम्हाला कसं नाही? मी अमर कथा ऐकली त्यामुळे मला मृत्यू. पार्वती म्हणजे अमर कथा ऐकली की मरण येत नाही का? नाही येत. आता मग मुंडके गळत वागवण्यापेक्षा ती अमर कथाच मला सांगून टाका, मग पुन्हा मरणार नाही आणि तुम्हाला गळ्यात वजन वागवायची आवश्यकता आणि पुन्हा अमर कथा एवढी सोपी आहे कुठं सांगायला? नाही किती तर असू द्या पण सांगा. भागवताच पहिलाच स्कंद आहे काही, पहिल्या स्कंदामध्ये भागवत आणि मग सांगायला सुरुवात नाहीला झालं. 3 हट्ट आहेत, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट. आता पर्याय नाही. बरोबर पार्वती नियम असा आहे, सांगणारा उंच असण्यावर बसला पाहिजे आणि ऐकणारा खाली बसला पाहिजे. चल सांगायला सुरुवात केली. पार्वती सांगतो हिमालयामध्ये, पण तुला झोप येते सारखी. तू झोप नकोस. नाही झोपणार, अमर कथा ऐकणार.